अज्ञात व्यक्तीकडून शिवीगाळ करत धमकी देण्यात आल्याचा आरोप मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला। देशपांडे यांच्याकडून शिवाजी पार्क पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भात तक्रार करण्यात आलेली आहे। संदीप देशपांडे यांच्याकडूनही धमकी देणाऱ्याला शिवीगाळ करण्यात आली असून दोघांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे। हाँ शिवी कशाला देत आहे? अरे तू शिवी दिलीस ना पहिले मला, तू दिली की दिली? तू दिली दे तुझ्या तुला ना मारायचं कधी ते जाऊ दे, तुझी अवकात नाही तेवढी। तुझी अवकात आहे का रे भैया? हा भैया हा, कोणाला तू म्हणतो फोन ना? केला. चल तुला पत्ता दे, उद्या येतो, तुझ्या हिंमत असेल तर उभा राहा आणि तिथे हा तिकडेच येतो ना मी। कसा तुला ये ना, मी माझ्या येऊन घरी समोर येतोस, भेटतो। ये. चल बघू हा, तुझ्या येतो, हिंमत येतो. किती येते। हा ठीक आहे, येतो हा ये हा बघ तू बघ हिंमत येतो कधी यायचं ते सांग। ए जा रे भैया चला। ए काय बोलतो भैया? तिच्या आईला एक सीट आणून निवडून आणून दाखव। नाही, काल रात्री 10:15 वाजता मी जेव्हा माझ्या घरी होतो त्यावेळेला पहिला फोन आला आणि नुसतंच शिव्या घालत होता। त्याच्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी फोन केला, तेव्हा मी त्याला मी आता कॉल रेकॉर्ड करतोय आणि कॉल रेकॉर्ड केला। आणि त्यावेळेला सुद्धा तुम्हाला घरी येऊन मारू, तुम्हाला हे करू, हे असल्या धमक्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना घाबरत नाही, संदीप देशपांडे घाबरत नाही। माझ्यावर हल्लासुद्धा झाला तरी मी घाबरलो नाही, तर आतल्या फालतू लोकांच्या धमकीला मी घाबरणार पण नाही। तरी पोलीस स्टेशनला गेलो साधारण 11-11:15च्या सुमारास, आणि मी एक NC नोंदवलेली आहे त्यांच्या विरुद्ध। पोलीस तपास करतील।